नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत एक खास गोड पदार्थ, आंबा शेवई खीर। रसाळ आंबा, सुगंधी वेलची, तुपात परतलेल्या शेवया आणि दूध यांचे अप्रतिम मिश्रण आणि खीरीला वेगळीच चव येते। ही खीर तुम्ही एकदा बनवली आणि ती खाल्ली की तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल। चला तर मग ही झटपट आणि स्वादिष्ट आंबा शेवई खीर कशी तयार करायची ते पाहूया। सुरुवातीला या ठिकाणी आपण खीर बनवण्यासाठी बदाम आणि पिस्ते घेतलेले आहेत आणि हे आपण चाकूने बारीक कट करून घेणार आहोत। या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटचा वापर करू शकता। काजू, बदाम, मनुके हे सर्व तुम्ही या ठिकाणी वापरू शकता, परंतु आपण या ठिकाणी पिस्ते आणि बदाम याचाच वापर केलेला आहे आणि हे अशा प्रकारे आपण बारीक कट करून घ्यायचे आहेत, जे दोन्ही आपण सेम प्रमाणात घेतलेले आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी 2 हापूसचे आंबे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर चाकूने आपण हे कट करून घेणार आहोत। आंबा अशा प्रकारे आपण कट करून घेतलेला आहे। नंतर याचा गर काढायचा आहे, त्यासाठी चाकूने याला उभ्या आणि आडव्या रेषा मारून सर्व गर चमच्याने आपण काढून घेणार आहोत। बऱ्याच वेळा आंबे हे आतमधून किडलेले असतात, त्यासाठी जर तुम्ही अशा प्रकारे चाकूने याचे काप करून नंतरच हे याचा सर्व गर काढून घ्यायचा आहे, म्हणजे आतमध्ये आंबा किडलेला आहे की नाही तो समजला जातो आणि मस्त असा याचा गर पटकन निघाला जातो। या ठिकाणी आपण 1 लिटर दुधासाठी 2 आंबे वापरलेले आहे, म्हणजे 2 आंब्याचा गर मिक्सरच्या भांड्यात अशा प्रकारे आपण काढून घेणार आहोत। सर्व आंब्याचा अशाच प्रकारे आपण गर काढून घ्यायचा आहे। या ठिकाणी सर्व आंब्याचा गर काढून झालेला आहे आणि तुम्ही मिक्सरच्या भांड्यात पाहू शकता एवढा गर निघालेला आहे। याच्यामध्ये आपण पाव कप दूध घालून घेणार आहोत। दूध घालून हे आपण मिक्सरला चालू बंद करत फिरवून घेणार आहोत। घट्ट असा पल्प याचा तयार करून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। चमच्याने घेतल्यानंतर हा एकदम घट्ट असा पल्प या ठिकाणी तयार झालेला आहे। त्यानंतर कढई गॅसवर ठेवलेली आहे। कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचे आहे। तूप मस्त गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण बदाम आणि पिस्ते कट केलेले आहेत ते याच्यामध्ये घालून तळून घ्यायचे आहे, म्हणजे गोल्डन रंग येईपर्यंत हे आपण तुपावर चांगले परतायचे आहेत। सुरुवातीला हे परतून घेतल्यानंतर खिरीत खाताना हे एकदम क्रंची आणि मस्त असे लागतात, त्यासाठी आपण सुरुवातीलाच हे अशा प्रकारे मस्त असे तुपावरती परतून घेतलेले आहे आणि हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत। त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण पुन्हा 1 चमचा तूप घालून घ्यायचे आहे। त्यानंतर त्याच्यावरती आपण बारीक शेवया परतून घेणार आहोत। या ठिकाणी गॅस आपण कमी केलेला आहे, कारण शेवई ही पटकन अशी परतली जाते, त्यासाठी गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवर ही मस्त अशी सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायची आहे। ही लगेच परतून होते। नंतर याच्यामध्ये आपण 1 लिटर दूध घालून घेणार आहोत। दूध या ठिकाणी आपण सुरुवातीला गरम करून घेतलेले आहे आणि नंतर ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे। त्यामध्ये आपण गोडीप्रमाणे साखर आपण पाव कप घालून घ्यायची आहे। केशर घातलेले आहे आणि अर्धा चमचा आपण या ठिकाणी वेलची पावडर घालून घ्यायची आहे। खिरीसाठी दूध घेताना आपण या ठिकाणी म्हशीचे दूध वापरलेले आहे, त्यामुळे खीर आपली एकदम दाटसर आणि मस्त अशी तयार होते आणि हे आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत। सुरुवातीला हे चांगले आपण अशा प्रकारे ढवळून घ्यायचे आहे, म्हणजे यातील साखर चांगली विरघळली जाते। मस्त अशी खिरीला आपल्या उकळी आलेली आहे। कमी गॅसवर आपण ही 2 ते 3 मिनिटांसाठी शेवया शिजेपर्यंत उकळून घेणार आहोत आणि हे आपण कंटिन्यू अशा प्रकारे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। या ठिकाणी आपले हे चांगले उकळून झालेले आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपण सुरुवातीला तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स म्हणजे बदाम आणि पिस्ते घालून घ्यायचे आहे आणि पुन्हा ही चांगली मिक्स करून घ्यायची आहे। या ठिकाणी ही आपण सुरुवातीलाच दूध गरम केलेले आहे, त्यामुळे जास्त वेळ न लागता 2 ते 3 मिनिटात शेवया या दुधामध्ये शिजल्या जातात आणि आपली खीर या ठिकाणी शिजून तयार झालेली आहे। दूध देखील आपले मस्त असे दाटसर असे तयार झालेले आहे। गॅस आपण बंद केलेला आहे आणि गॅस बंद करून कढई खाली काढून घेणार आहोत आणि पूर्णपणे ही आपण थंड करून घेणार आहोत। गॅस बंद केल्यानंतरच याच्यामध्ये आपण 1 कप आंब्याचा पल्प घालून घेणार आहोत आणि हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे।
मध्ये आंब्याचा पल्प घालताना हलके थंड झाल्यानंतरच याच्यामध्ये घालायचं आहे, म्हणजे आपली खीर फुटली जात नाही आणि याची टेस्ट देखील बदलली जात नाही। त्यासाठी दूध हलके थंड झाल्यानंतरच यामध्ये आपण आंब्याचा पल्प घालून चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। आणि हे आपले चांगले मिक्स करून झालेले आहे। तुम्ही पाहू शकता आपली दाटसर आणि मस्त अशी ही खीर या ठिकाणी तयार झालेली आहे। ही खीर करायला काही अवघड नाही। नेहमी ज्याप्रमाणे आपण शेवयांची खीर करतो त्याचप्रमाणे ही देखील आज आपण तयार केलेली आहे। आपली गोड आणि स्वादिष्ट अशी ही आंबा शेवईची खीर खाण्यासाठी तयार केलेली आहे। आपण याच्यावरती बारीक कट केलेले आंब्याचे काप घालून घ्यायचे आहे आणि काजू, बदाम, पिस्ते तुम्हाला जे आवडते ते ड्रायफ्रूट घालून ही खीर टेस्ट करण्यासाठी तयार झालेली आहे। आंब्याचा गोडवा, वेलचीचा सुवास, केशरची चव आणि तुपात परतलेल्या शेवयांनी बनवलेली ही आंबा शेवई खीर अगदी लाजवाब लागते। उन्हाळ्यामध्ये काहीतरी गोड खाण्याची आणि थंड हवे असेल तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच स्वादिष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।